नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आकाश दादा साकला, ललित माळी, हरीश माळी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ, आमदार अनुपभाई अग्रवाल, रामभाऊ भदाणे, गजूभाऊ अंपळकर व कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज धुळे जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीने अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला। डीटीपी स्टॉप या ठिकाणी अनेक युवकांनी या ठिकाणी रक्तदान देऊन गोरगरीब जनतेला रक्त मिळावं यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी रक्तदान दिले। तसेच प्रभाकर टाकी येथे देखील काही युवकांनी या ठिकाणी रक्तदान देऊन या स्वातंत्र्य दिवसानिमित्त या ठिकाणी दिले। यावेळी अनुपभाई अग्रवाल व जयकुमार रावल भाऊ तसेच नेते भाजपचे नेते या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी त्यांची 40 लाख रुपये खर्च करून एक गजेबो असेल, मूर्ती असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, कंपाऊंड असेल, लाईट्स असतील, इथे झाडं असतील, या सारी व्यवस्था इथे होणार आहे। आणि महाआयुक्तांनी मला सांगितलं की साहेब, मी त्यांना विचारलं लवकर इथे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम सुद्धा इथे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने होणार। नारळ फुटतात आणि काम होतंय असं होणार नाही, आत्ताच काम आणि आत्ताच उद्घाटन, अशा प्रकारे बहुत कुछ बाकी आहे असे मी या निमित्ताने म्हणेल। कालच आम्ही 50 कोटी रुपये डीपीडीसीच्या माध्यमातून जे काम आहेत त्या कामासंदर्भात काय भरीव कामं काय, मोठे कामं काय, महत्त्वाचे काम आपण घेतले पाहिजे, नाही तर रस्ता गटर करून ते संपवता कामा नये, अशा प्रकारची भूमिका मी घेतली आहे। आणि इथे एक मोठे 2-3 प्रकल्प या डीपीडीसीच्या माध्यमातून आपण तयार करू। धुळे शहराबाबतीत आपण काय बोलतो, तर शहराचे नागरिकच म्हणतील काय मजा नाही हो, आमचं धुळे असे, आमचं धुळे तसे, मग काय। आकाश दादा साकला यांच्या रक्तदान शिबिराला उपस्थित धनंजय पाटील साहेब पोलीस निरीक्षक यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली। 79 इंडिपेंडन्स डेच्या अनुषंगाने यूबी फाउंडेशनतर्फे आकाशजी साकला यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला मी एक सदिच्छा भेट दिली। तर याच्यामध्ये मल्टीपर्पज अशा आजारांवरती त्यांनी ट्रीटमेंट्स डॉक्टर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्याच्यामध्ये दात असेल किंवा ब्लड डोनेशन कॅम्प असेल, जनरल फिजिशियन असेल किंवा कॅन्सर संबंधी तपासणी असेल, अशी अतिशय उपयोगी म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींना त्याचा उपयोग होणार आहे। आणि प्राथमिक स्तरावरती जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर ती व्यक्ती पुढे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो। मी त्यांना शुभेच्छा देतो की असंच कार्य त्यांच्या हातून सगळीत घडो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। देवपूरमधील डीटीपी स्टॉप येथे देखील रक्तदानासंदर्भात माळी यांनी भारतीय जनता पार्टी धुळे शहर आयोजित या ठिकाणी डीटीपी स्टॉपला मोठ्या प्रमाणात भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। या रक्तदानाला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। आतापर्यंत 300+ या ठिकाणी रक्तदात्यांनी सकाळी 8 वाजेपासून आतापर्यंत आता 12 वाजता आहेत, आतापर्यंत 300+ या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। या रक्तदानाला सन्माननीय पालकमंत्री साहेब जयकुमार रावल साहेब, तसेच आमदार अनुपभाई अग्रवाल, गजेंद्रसिंह अंपळकर, तसेच आपले कुणाल बाबा पाटील, राम भदाणे या सर्वांनी, मंजुळाताई गावित आमदार यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली। रक्तदात्यांचा उत्साह या ठिकाणी त्यांनी वाढवलेला आहे। दरवर्षी आतापर्यंत हे 12वं वर्ष आहे। दरवर्षी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर घेण्यात येतं आणि त्यांना या आम्ही पेनड्राईव्ह स्वरूपात त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देत असतो। अशाच पद्धतीने आम्ही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो। आज ललित माळी तसेच प्रभावती शिंदे विलास अण्णा या आयोजकांच्या मार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर संपन्न झाले। देवपूरमधील महानगरपालिका हद्दीत असलेल्या गार्डनचे उद्घाटन जयकुमार रावल भाऊ यांच्या हस्ते आज या ठिकाणी करण्यात आले। कॅमेरामॅन निलेश जोडेसह जानी पवार, डी24 जय हिंद।